शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजची रांगोळी मॅट खूप जणांनी कमेंट केल्या होत्या, त्यावरून घेऊन आलेली आहे. हे पहा, 5 इंच मेजरमेंट घेतलं आहे. आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे, तो 23 बाय 23 इंचाचा घ्यायचा आहे टोटल. आणि असं सेंटरमध्ये आपल्याला 5 इंचावरती सर्कल करायचा आहे. हा सर्कल आता आपल्याला 4 भागामध्ये डिवाईड करायचा आहे. हे पहा, आडवी उभी लाईन रेखाटून घ्या आणि त्यानंतर आपल्याला अर्ध्या भागामध्ये कसं मोराचं डिझाईन करायचं ते दाखवते. हे 4 इंचावरती असं मार्जिन घ्यायचं आहे आणि ह्या जो क्वार्टर आहे त्याच्या हाफपासून थोडंसं जास्त हे 4 इंचावरती परत एक आपल्याला असा सर्कल काढायचा आहे. हाफ सर्कल पण नाही आपल्याला पूर्ण काढायचं आहे, एक चतकुर पूर्ण आणि थोडंसं हे दाखवल्याप्रमाणे करा. त्या डिटेलमध्ये सगळं सांगणं शक्य नाही. हे 3 इंचावरती असं मार्जिन घ्या. हे मार्जिन घेतल्यानंतर आपल्याला हे आता असं गोल आकारामध्ये जॉईन करायचं आहे, पण डायरेक्ट गोल आकार आपल्याला जमणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे, मध्ये एक लाईन करायची आहे आणि गोल आकारमध्ये त्या डॉटला जोडून घ्यायचं आहे. हे जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इकडल्या साईडला पण अर्धा इंच वाढवायचं आहे. तिकडल्या साईडला आपण अर्धा इंच कमी केलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. हे पहा, असा गोल आकार थोडासा देऊन घ्यायचा. तर 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे आणि पुढे आपल्याला आता ह्याचं सेंटर काढायचं. पुढचा जो क्वार्टर आहे त्याचं सेंटर काढायचं. सेंटर काढल्यानंतर काय करायचं आहे, इथे आपल्याला 1.5 इंचावरती 2 डॉट घ्यायचे पुढे ह्याच क्वार्टरमध्ये आणि असा आकार देऊन घ्यायचा. हा झाल्यानंतर पुढे थोडंसं वाढवायचं. ह्याचं पण सेंटर काढलं आपण, तर ते मधल्या डॉटपर्यंत जॉईन करून घ्यायचं. आता इथे थोडंसं मी पूर्ण मार्जिन तुम्हाला नाही सांगू शकत, तरी पण 2 इंच अंतर आहे. आणि आता गोल करायचा. हा गोल तुम्ही असा गोल आकार करायचा आहे व्यवस्थित. लक्षपूर्वक पहा आणि करा. हे पात्या लाईनपासून असा गोल आकार द्यायचा. त्यासाठी आपण थोडंसं मला मार्जिन पण सांगते. 1 इंचावरती घेतलं आहे, तिकडे 1.5 इंच होतं ना, गोल आकार देऊन घेऊ. आता 1 इंच घेतलं आहे, पण आपला आकार व्यवस्थित आलेला नाही. त्यासाठी काय करायचं आहे, पुढं आपल्याला 1.5 इंच पुढचं पण ग्राउंडमध्ये आलं पाहिजे. आतमधला इथपासून हे पूर्ण असं गोल केला. आता थोडासा वाढवूया आपण, म्हणजे परफेक्ट तो गोल जमेल. हे चोच काढली आहे. 1.5 इंच मार्जिन ठेवा दोन्ही लाईनमध्ये, चोच काढून घ्या. डोळ्याचा आकार पाहून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला डोळा काढायचा आहे. आणि पुढे आता इथे बरोबर मी तुम्हाला बोलले होते की इथे आपल्याला अर्धा इंच तरी बरोबर वाढवायचं आहे, कारण आपण मानेपासून 1.5 इंच घेतलं होतं. मग इथे पण आपल्याला 1.5 इंच आलं पाहिजे गोलमध्ये. आता हे 1 इंचावरती आहे पहिला हे तुरा, आणि आता हे 2 इंचावर घ्यायचे दुसरा. तसंच गोल करून घेऊया. हे पहा, आता मधली डिझाईन मी तुम्हाला नंतर दाखवते. आता आधी आपण साईडचं मेजरमेंट बघूया. पूर्ण सर्कल असा मोजून घ्यायचा आहे इंच टेपनी. किती भरतोय ते पाहूया आपण. बत्तीस इंच भरत आहे. आपल्याला साईडच्या पाकळ्या काढायच्या आहेत, त्यासाठी आपण ते मेजरमेंट घेतलं आहे. तर आपण 4ची पाकळी बनवणार आहे. 4 8 32, म्हणजे 8 पाकळ्या तयार होतील. हे 2 इंचाचं मार्जिन घेतले, वरती पण 2 घ्यायचं आहे. इकडे ह्या साईडला पण 2 इंच आलं पाहिजे बरोबर. आणि लाईन करून घेऊया. ह्यानंतर आपल्याला टोटल 4 इंच मार्जिन घ्यायचं आहे साईडच्या पाकळ्यांचं.
तर हे 3 इंचाचे आपलं मधलं आहे म्हणजे मोराचं. तर आपल्याला साईडला 4 इंच करायचं आहे, म्हणजे 1 इंच वाढवायचं आहे, त्यामुळे हे 4 इंच घेतलं. आता शेप देऊन घेऊया. व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी थोडंसं नोटबुकवरती करते आणि शेप पण व्यवस्थित देता येईल. असा गोल आकार दिला. आता आतमधून थोडासा आपल्याला गोल आकार द्यायचा आहे ह्याला. हे पाय जी आपण लाईन घेतली होती त्याच्यावरच घेतले. आता कट करून घेऊया दोन्ही लाईनच्या मधून. आता आपल्याला आतमधल्या साईडनी पण अर्धा इंच कमी करायचं आहे. हे पहा दाखवते. आतमधली साईड म्हणजे पानाची खालची साईड हे अर्धा इंच आणि ही 2 इंचापर्यंत असा गोल आकार देऊन घ्यायचा त्याचा. बोट ठेवलं मी बरोबर तिथे. कट करून घेतलं. आता हे पाणी व्यवस्थित दिसेल. तुम्ही जे माप बनवतात ते परफेक्ट बनलं तर रांगोळी मॅटही परफेक्टही बनणार आहे. का त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं आणि व्यवस्थितच बनवायचं. चुकलं तर परत रिपीट करायचं, पण पाहिजे तसं बनवून घ्यायचं आहे. हे माप आपण एकदा बनवलं तर खूप साऱ्या डिझाईन बनवू शकतो. थोडंसं एक्स्ट्रा होतं ते कट केलं आहे मी. आता पुढे पण असंच पान करायचे, पण अर्धा इंच दोन्ही पानामध्ये गॅप ठेवायचा आहे, कारण आपण अर्धा इंच आता कमी केले ना, तर त्यामुळे अर्धा इंच आपल्याला दोन्हीमध्ये गॅप ठेवायचा आहे बरोबर. हे पहा. आता इथे पण आपल्याला सेंटर जोडायचं आहे त्या लाईनला. सेंटर जोडल्यानंतर दोन्ही साईडनी सेम अंतर आलं पाहिजे आणि मग आखून घ्यायचे. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या म्हणजे परफेक्ट जमल तुम्हाला. हे पहा एक खालीवर झालं तरी पाणी व्यवस्थित येणार नाही ते त्यामुळे काय करायचं, दोन्ही साईडने सेम अंतर झालं पाहिजे. अर्धा इंच आहे ते पण. मधला सेंटर जोडून घ्यायचा आहे. मध्ये फोल्ड केलेला आहे ना पेपर, तिथे जॉईंट झालं पाहिजे बरोबर मधला सर्कल. अर्धा इंच मार्जिन घेतलं. आता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता ह्या साईडने मी सगळं मेजरमेंट घेतलं आणि आता तुम्हाला फक्त आखून दाखवते. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी तुम्हाला 2-3 दाखवले आणि त्यानंतर आता हे फास्टमध्ये दाखवते. ह्याच मापाने करा. माप थोडे कमी जास्त झालं तर ही रांगोळी मॅट चुकणार, त्यामुळे मापाकडे लक्ष ठेवा. आता हे 3 इंच आपल्याला वरती गोल आकार आहे. इथे पण आपल्याला ह्या पानाचं माप तेच पान आहे आपण जे आखलं आहे तेच. तर 3 इंच असं मार्जिन करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. आणि आता जे हे पहा 2 इंच खाली राहते. आता जिथे दोन्ही डॉट जॉईन होतात मधल्या साईडच्या दोन्ही पानाला घ्यायचं आहे आणि मध्ये आलं पाहिजे. ते दोन्ही रिकामी जागा आहे अर्धा इंचाची दोन्ही पानामध्ये, तिथे बरोबर मध्ये सेंटरला बसलं पाहिजे मधली लाईन त्यामुळे करून घेतली मी आणि हे आखून घेतलं. आता ह्याच पद्धतीने सर्व पान आखून घ्यायचे आहेत. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा, लाईक करा, कारण ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. प्रत्येक गोष्ट मेजरमेंटनुसार मला सांगावं लागते, दाखवावं लागते. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जे तुम्हाला मनात वाटेल ती कमेंट करू शकता. ह्याचं कलर कॉम्बिनेशन मी उद्या दाखवणार आहे. उद्याचा व्हिडिओ पण नक्की पहा. डिझाईन जेवढी महत्त्वाची तेवढं कलर कॉम्बिनेशन पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे कलर कॉम्बिनेशन बघायला विसरू नका. परफेक्ट कलर कॉम्बिनेशन दाखवते उद्या. ह्याच पद्धतीने सर्व आखून घेऊया. आता आपल्याला मोराची मधले डिझाईन पण राहिलेली आहे, ती पण करून घ्यायची. हे पहा, हे अर्धा इंचचं मार्जिन घेतलं आहे. मध्ये 1 इंचचं घेतलं होतं अगोदरचा सर्कलमध्ये, ते थोडं स्किप झालं आहे. आणि हे नंतर अर्धा इंचचं असं गोल करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला 2 इंचावरती फुलाच्या अशा पाकळ्या काढायच्या आहे. हे 2 इंचावरती येणार. त्याचं बॉर्डर सकट ही बॉर्डरपर्यंत 2 इंच येणार. आणि ह्यानंतर
गोल करायचा आहे, तो आपल्याला करायचा आहे 1 इंचावरती. हे पहा 1 इंच करायचं आहे, पण थोडंसं आतमधल्या साईडने अर्धा इंच अर्ध्यातला अर्ध 1/4 इंच घ्यायचा आणि गोल करायचा. ज्यांना बिलकुलच जमत नाही डिझाईन त्यांच्यासाठी हे अर्धा इंचावरती परत एक गोल. अशा पद्धतीने आपले रांगोळी मॅट कंप्लीट झाले आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये कलर कॉम्बिनेशन बघणार आहोत. धन्यवाद.